की जर पेनिस लहान असेल तर केव्हा केव्हा आपल्या डोक्यामध्ये अँझायटी पण डेव्हलप होते. त्याला आम्ही आता बऱ्याच लोकांना माहीत नसतं की मायक्रो पेनिस म्हणजे काय. आता 90% लोकांना असं वाटतं की माझं इंद्रिय लहानच आहे किंवा एखाद्या प्रोनोग्राफीमध्ये बघितलेलं असतं जे पोर्न स्टार असतात त्यांचं, आणि सगळ्यांना असं वाटतं की माझं इंद्रियापेक्षा लहान असेल तर त्याला आम्ही मायक्रो पेनिस असं डिफाईन करतो. आता मायक्रो पेनिस आणि स्मॉल पेनिस याच्यामध्ये खूप फरक असतो. जर त्याच्या टेस्टिस बरोबर डेव्हलप झाल्या नसतील, टेस्टोस्टेरॉन हार्मोन जर कमी असेल, त्याच्यासाठी पण माझ्या क्लिनिकला भरपूर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. काही फिलर्स आहेत, काही इंजेक्शन्स आहेत, काही की 11-12 वर्षामध्ये जर पॅरेंट्सला असं काही शंका कुशंका असेल की आपल्या मुलाची. नमस्कार मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की जेणेकरून माझ्याकडं मला वाटतं महिन्यातून एक 7 ते 8 पेशंट येतात आणि ते येतात मायक्रो पेनिस. आता मायक्रो पेनिस म्हणजे काय? मायक्रो पेनिस म्हणजे त्यांचं इंद्रिय खूपच लहान असतं आणि त्याच विषयावर आज आपण या व्हिडिओद्वारा सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा एक प्रयत्न करूया. मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून सातत्याने तुम्हाला मी सेक्स एज्युकेशन आणि सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा या व्हिडिओद्वारा किंवा माझ्या क्लिनिकद्वारा एक प्रयत्न करीत असतो. खरोखर जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की मायक्रो पेनिस. आता बऱ्याच लोकांना माहीत नसतं की मायक्रो पेनिस म्हणजे काय. आता 90% लोकांना असं वाटतं की माझं इंद्रिय लहानच आहे, कारण की त्यांना कोणतंतरी एखाद्या मित्राचं बघितलेलं असतं किंवा एखाद्या प्रोनोग्राफीमध्ये बघितलेलं असतं जे पोर्न स्टार असतात त्यांचं, आणि सगळ्यांना असं वाटतं की माझं इंद्रिय लहान आहे. पण आता तुम्हाला सांगतो की मायक्रो पेनिसचे पेशंट पण माझ्याकडे खूप येतात. महिन्यातून 7-8 पेशंट तर नक्कीच येतात. तर मायक्रो पेनिस म्हणजे जर त्याची जर लेंथ असते, हे इरेक्शन झाल्यानंतर 3.5 सेंटीमीटरच्या जर पेक्षा लहान असेल तर त्याला आम्ही मायक्रो पेनिस असं डिफाईन करतो. आता मायक्रो पेनिस आणि स्मॉल पेनिस याच्यामध्ये खूप फरक असतो. कारण की स्मॉल पेनिस आम्ही केव्हा म्हणतो की बाय ॲव्हरेज साईज जर आपल्या भारतीय लोकांची जर बघितली तर 5 to 6 इंचापर्यंत असते. 5.5 to 6 इंचापर्यंत आफ्टर द इरेक्शन. जर त्याच्यापेक्षा कमी असेल तर त्याला आम्ही स्मॉल पेनिस म्हणतो. आणि मायक्रो पेनिस म्हणजे ते खूपच मायक्रो असतात, खूपच छोटे असतात आणि त्यांची ग्रोथ झालेली नसते. आता हे कसं असतं की हे म्हणजे आईच्या पोटातून पण होऊ शकतं. ज्याप्रमाणे जर त्याच्या टेस्टिस बरोबर डेव्हलप झाल्या नसतील, टेस्टोस्टेरॉन हार्मोन जर कमी असेल तर त्या म्हणजे पोटामध्येच त्याची ग्रोथ कमी होते आणि जन्मताच त्यांची ग्रोथ कमी असते. त्याला आम्ही आनुवंशिक पण केव्हा केव्हा म्हणतो. तर मित्रांनो, मायक्रो पेनिसचे जे पेशंट असतात त्याच्यासाठी पण माझ्या क्लिनिकला भरपूर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. काही फिलर्स आहेत, काही इंजेक्शन्स आहेत, काही पंप आहेत, ज्याच्यामुळं आपण थोडंफार त्यांना आपण बेनिफिट करून देऊ शकतो. आणि वयाच्या 18व्या 12व्या 13व्या वर्षानंतर आल्यानंतर नक्कीच आपण बघू शकतो की त्यांना हार्मोनल थेरपी पण देऊन आज मी कितीतरी लोकांचे म्हणजे जे मायक्रो पेनिस होते त्यांचे पेनिस वाढवून दिलेले आहेत. कारण की हार्मोनल थेरपी यांसाठी खूप चांगली काम करते. जर पॅरेंट्सने एक लक्ष ठेवायला पाहिजे की 11-12 वर्षामध्ये जर पॅरेंट्सला असं काही शंका कुशंका असेल की आपल्या मुलाची जे साईज आहे ती छोटी आहे तर नक्कीच आमच्या क्लिनिकमध्ये घेऊन यायला पाहिजे आणि ॲटलिस्ट काउन्सिलिंग आणि एक्झामिनेशन करून घ्यायला पाहिजे, जेणेकरून आम्ही त्याला सांगू शकतो की मायक्रो पेनिसमध्ये मोडतं का स्मॉल पेनिसमध्ये मोडतं. आता मित्रांनो, केव्हा केव्हा तुम्हाला माहितीच आहे की जर पेनिस लहान असेल तर केव्हा केव्हा आपल्या डोक्यामध्ये अँझायटी पण डेव्हलप होते. त्याला आम्ही पेनाइल अँझायटी म्हणतो. आता पेनाइल अँझायटी डेव्हलप व्हायचं काही म्हणजे गरज नाही आहे की आता भरपूर एक्सटेंडर पण आलेले आहेत, भरपूर थेरपी पण आलेले आहेत. काही ना काही थेरपी देऊन आपण चांगल्यात चांगल्या प्रकारे आपण त्याचा मग नक्कीच काही ना काही ग्रोथ आपण त्यांना देऊ शकतो. आजचं सायन्स खूप पुढे गेलेलं आहे आणि भरपूर थेरपीज आणि भरपूर ॲडव्हान्स ट्रीटमेंट हे माझ्या क्लिनिकला पण अवेलेबल आहेत. जसं की पिशॉट थेरपी आहे, व्हॅक्यूम थेरपी आहे, काही मेडिसिन्स आहेत, काही ऑइल्स आहेत, ज्याचा सहारा घेऊन आपण नक्कीच मायक्रो पेनिस आणि स्मॉल पेनिससाठी नक्कीच आपण काही ना काही बेनिफिट देऊ शकतो. तर काही काळजी करायची गरज नाही. पण ज्या लोकांना असं वाटतं की किंवा केव्हा पार्टनर पण कंप्लेंट करतात की माझ्याकडे कपल येतात की डॉक्टर साहेब यांचं एक्झामिनेशन करा, यांचं इंद्रिय खूपच लहान आहे, मला आतमध्ये काही फील होत नाही, मला प्रॉपर ऑर्गॅझम मिळत नाही, अशा पण बऱ्याच स्त्रिया माझ्याकडे येऊन बोलतात. तर नक्कीच अशा वेळेला केव्हाही तुम्हाला जर वाटत असेल ट्रीटमेंट घ्यायचा तुमचा विचार असेल तर नक्कीच माझ्या क्लिनिकमध्ये या, माझी भेट घ्या, अपॉइंटमेंट घ्या
आणि नक्की मला भेटा. काही ना काही प्रयत्न करून आपण काही ना काही सुधारणा करून देऊ शकतो आणि आजच्या सायन्सची मदत घेऊ शकतो आणि आजच्या थेरपीज आणि ॲडव्हान्स मेडिसिन्स याचं पण आपण बेनिफिट करून घेऊ शकतो. काही काळजी करायचं कारण नाही आहे. धन्यवाद मित्रांनो.